आणि यानंतर एक बातमी येते नाशिकमधून। खड्ड्याच्या मुद्द्यावरून नाशिकमध्ये राजकारण चांगलंच तापलंय। नाशिक शहरामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं होर्डिंग्स लावलेले आहेत। छगन भुजबळ यांना पालकमंत्री करण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी आहे। भुजबळांना पालकमंत्री करून नाशिककरांना खड्ड्यातून बाहेर काढण्याची मागणी या होर्डिंग्सच्या माध्यमातून करण्यात आली आहे। तर या होर्डिंग्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे। आणि दरम्यान याचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। नाशिक शहरातील खड्ड्यावरून पुन्हा एकदा राजकारणाला सुरुवात झालेली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक अध्यक्षांनी शहरभरामध्ये होर्डिंग लावलेले आहेत आणि या होर्डिंगच्या माध्यमातून मंत्री छगन भुजबळ यांना नाशिकचे पालकमंत्री करा, नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा अशी मागणी करण्यात आलेली आहे। आणि ही मागणी थेट दत्तक नाशिकचे पालक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसापासून नाशिक शहरातील खड्ड्यांचा प्रश्न सातत्याने गाजतोय। एबीपी माझाने देखील हा संपूर्ण मुद्दा लावून धरलेला होता। मंत्री छगन भुजबळ यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना त्यांच्या जबाबदारीची आठवण करून देण्यात आली। मंत्री गिरीश महाजन रस्त्यावर उतरले आणि त्यांनी पुढील 8 ते 10 दिवसांमध्ये नाशिकमधले सर्व रस्ते हे खड्डेमुक्त करा असे आदेश पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत, अधिकाऱ्यांना दिले आहेत। मात्र त्यानंतर देखील आपण बघतोय अशा स्वरूपाचे होर्डिंग लागायला सुरुवात झाली आहे। युवक काँग्रेसचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास खैरे आपल्यासोबत आहेत। आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांकडे ज्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये या नाशिकला दत्तक घेतलं होतं, त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की भुजबळ साहेबांना पालकमंत्री करू। असंही नाशिकचं पालकमंत्री फक्त रिक्त आहे, त्यामुळे भुजबळ साहेबांना पालकमंत्रीपदी नियुक्ती करून आणि प्रशासनावर एक चांगला वचक आणि प्रशासनाची चांगली जाण असलेले, नाशिकची जाण असलेली, नाशिकचं एक हे असलेले पालकमंत्री नाशिकला पाहिजे, भूमिपुत्र पाहिजे। या अनुषंगाने आम्ही होल्डिंग लावलेले देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मागणी केलेली आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।